तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये वर्तमान काळ, भूतकाळ व भविष्यकाळ हे शिकलो. आज आपण वर्तमान काळाचे उपप्रकार शिकून घेऊयात. वर्तमान काळाचा पहिला उपप्रकार आहे साधा वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळाचा अर्थ असा आहे की वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया आता घडते आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ, भावी आंबा खाते, वेदांती शाळेत जाते. यावरून आपल्याला समजते की ती क्रिया आता घडते आहे, तेव्हा तो साधा वर्तमान काळ असतो. दुसरा, अपूर्ण वर्तमान काळ. वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया अजून चालू आहे असा बोध होतो तेव्हा त्या वाक्याचा काळ चालू वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ, भावी आंबा खात आहे, वेदांती शाळेत जात आहे. या वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून आपल्याला समजते की ती क्रिया अजून चालू आहे, तेव्हा तो चालू वर्तमान काळ असतो. तिसरा, पूर्ण वर्तमान काळ. वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून क्रिया वर्तमान काळातील असून ती आत्ताच पूर्ण झालेली आहे असा बोध होतो तेव्हा तो वाक्याचा पूर्ण वर्तमान काळ असतो. भावीने आंबा खाल्ला आहे, वेदांती शाळेत गेली आहे. या वाक्यावरून आपल्याला समजते की ती क्रिया आत्ताच पूर्ण झालेली आहे, म्हणून त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हटले जाते. आणि चौथा वर्तमान काळचा उपप्रकार रीती वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. एखाद्या वाक्यातील क्रिया वर्तमान काळातील असून ती क्रिया सातत्याने घडल्याचा भास होतो. सातत्याने म्हणजे ती क्रिया वारंवार घडत असते असा बोध होतो तेव्हा त्या वाक्याचा काळ चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. उदाहरणार्थ, भावी रोज आंबा खाते, वेदांती दररोज शाळेत जाते. या वाक्यातून आपल्याला असे समजते की ती क्रिया रोज घडते आहे, यावरून तो चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतो. आपण आज वर्तमान काळाचे हे चारही उपप्रकार शिकलो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भूतकाळाचे उपप्रकार शिकून घेऊयात. धन्यवाद.